UPSC आणि MPSCच्या प्रिपरेशनमध्ये प्रॉपर गायडन्स, प्रॉपर मेंटरशिप आणि प्रॉपर हँड होल्डिंग किती इम्पॉर्टंट आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल. सो गाईज, टू बूस्ट युअर प्रिपरेशन, टू मेंटेन डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी, प्रयास घेऊन येत आहे तुमच्यासाठी प्रयास मेंटरशिप बॅच फॉर 2027 अटेम्प्ट. सो देर विल बी 2 phases in your mentorship batch. One is for your mains purpose and second one is for your prelims purpose. So in mains phase, पहिली गोष्ट तुम्हाला मेन्सचं मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. त्याच्यानंतर फ्रॉम बेसिक, इंटरमिजिएट, ॲडव्हान्स लेवल अशा 30 टेस्ट मेन्सच्या घेतल्या जातील. त्याचं टाइमली इव्हॅल्युएशन होईल आणि डिस्कशन पण होईल. सो मुव्हिंग फॉरवर्ड टू प्रिलिम्स फेज, याच्यामध्ये तुम्हाला डेली टार्गेट्स दिले जातील. त्याच्यानंतर तुमच्या डेली टेस्ट होतील विथ डेली एक्सप्लेनेशन असेल त्याचं. त्यानंतर वीकली टेस्ट होतील ज्या ॲक्च्युअल एक्झाम हॉल कंडिशनमध्ये घेतल्या जातील. त्याचं डिस्कशन होईल आणि डिटेल एक्सप्लेनेशन पण मिळेल. या व्यतिरिक्त अशा 17 GSच्या टेस्ट होतील, 10 CSATच्या टेस्ट होतील आणि अशा प्रकारे आपलं प्रिलिम्स पर्यंत हँड होल्डिंग असेल. सो थ्रू आउट दिस जर्नी देअर विल बी वन मेंटर जो तुमचं मेन्स आणि प्रिलिम्स सोबत ट्रॅक ठेवेल. ट्रॅक ठेवणं म्हणजे फक्त कॉल करणं का नाही, तर तो एक्सेल शीटमध्ये तुम्ही टेस्ट दिल्यात का, त्याचं इव्हॅल्युएशन झालंय का, तर तो तुमची प्रोग्रेस ट्रॅक करेल आणि ती प्रोग्रेस ट्रॅक करत असताना तुम्ही प्रोग्रेसिव्हली किती इम्प्रूव्ह केलंय हे त्या मेंटरला कळेल. सो ही मेंटरशिप फक्त कॉलिंगसाठी नाहीये, तर ही तुमची जर्नी UPSCची पूर्ण करण्यासाठी. सो गाईज, ही मेंटरशिप ऑनलाईन अँड ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये असेल. त्यानंतर ही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही मीडियमच्या मुलांसाठी असेल. फॉर मोर इन्फॉर्मेशन तुम्ही ऑफिसला या, मेंटरला भेटा, तुमच्या ज्या काही शंका असतील त्या विचारा. पण 2027चं प्रिपरेशन जर सिरियसली करत असाल तर प्रयास लिहून नक्की भेटा.